आपल्याला आणखी खूप इनिंग खेळवायचे आहेत. दोन्ही संघ पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले आहेत. MCC चषक 2026 आयोजक अल्पेश गुरव. खरंच खूप सुंदर असं सुरेख आयोजन केलं या स्पर्धेचं आणि आपल्याला खरंच ओढ असते ट्रॉफी पाहण्याची मिळवण्याची. त्याच खरंच अशा सुंदर अशा ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक खरंच सुरेख चषक आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी या चषका दरम्यान. त्याच दरम्यान सुरेख असं आयोजन पाहायला मिळालंय या टुर्नामेंट मार्फत. चला सामन्याला सुरुवात करा. बाळोमा महालक्ष्मी बाळोमा संघाकडून सलामीचे फलंदाज आहेत ते मिथिल. नॉन स्ट्राईकला असेल तो मात्र पुंडलिक. त्याचप्रमाणे त्यांना तोडीस तोड असा गोलंदाज आहे तो पॉवर प्ले षटक हाताळेल राजेश रेवाळ. खरंच इंजर्ड प्लेअर आहे परंतु खेळाडू कसा असावा तर दुःख विसरून तो हा खेळाडू मागील 2-3 टुर्नामेंट खेळतोय परंतु आपला खेळ ज्या उमेदीने दाखवायला पाहिजे तो खेळ मात्र दाखवतोय. पहिला षटक घेऊन आलाय तो राजेश. स्ट्राईकला असेल मात्र आता तो मिथिल. पॉवर प्ले षटक चालू आहे. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने गटवला 4 धावेसाठी होता परंतु त्या ठिकाणी फील्ड झालाय. अजित याने फील्ड केला आणि मात्र 2 धावा. 2 धाव्याने संघाचं खातं ओपन केलंय. 2 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. लो लँड्समॅन मध्ये चेंडू होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होता अजित. त्याने फील्ड केलाय. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. पहिल्या चेंडूवर 2 धावा मात्र मिळवण्यासाठी यश मिळालंय. पुढील चेंडू घेऊन आता मात्र झेलचा धोका आणि सुरेख झेल पकडलाय. अंपायरच्या दिशेने खेळला होता फटका परंतु फटका बसला आणि चेंडू गेलाय मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सुरेख झेल पकडलाय. दुसऱ्या चेंडूवर मात्र माघारी परतवलंय मिथिल याला. निराश परतावं लागतंय मिथिल याला कारण मोठे फटके खेळण्याची आणि हा सामना जर विन करायचा असेल तर खरंच मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. मोठी धावसंख्या खोलातला चेंडू होता त्याचप्रमाणे टोललाय. पाहूया झेल वाजवतो का आणि झेल पकडलाय. सुरेख झेल पकडलाय अथर्व रेवाळ याने. खरंच सुरेख झेल पकडलाय. या खेळाडूसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाभत राहील अशी अपेक्षा आहे मंडळातर्फे. त्यांचंही हार्दिक अभिनंदन. खरंच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते राजेश कडून. खेळाडू दुखापतग्रस्त आहे परंतु मात्र आपल्या खेळावर कोणताही परिणाम मात्र दिसत नाहीये. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या त्या. दुसऱ्या चेंडूवर मिथिलला माघारी परतवलं आणि त्यानंतर मात्र धोकादायक ठरणारा हा फलंदाज, घातक ठरणारा फलंदाज सुहास चव्हाण यांनाही माघारी परतवलं.
खोलातला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला, माघारी परतावं लागतंय. आणि आता मात्र त्यांची जागा घ्यायला आलाय तो सौरभ. पुढील चेंडू हॅट्रिक चेंडू असेल आणि आता मात्र पुन्हा एकदा फटका केलाय, पाहूया हॅट्रिक होते का. आणि हॅट्रिक झाले. खरंच सुरेख सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते राजेश कडून. आणि आता मात्र माघारी परतावं लागतंय सौरभ याला. सलग 3 चेंडूवर 3 गडी गारद केलेत, महत्वाचे 3 गडी गारद केलेत. यांना आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. ओपनिंग लागेल हा खेळाडू पुंडलिक, अजून मात्र नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. पुन्हा एकदा राजेश रेवाळे. स्लोवर चेंडू होता, सुरेख कट केलाय. पाहूया चेंडू 4 धावेसाठी जातो का. आणि चेंडू गेला सीमा पार 4 धावेसाठी. स्लोवर चेंडू होता, चेंडू ओळखला आणि चेंडू पाठवला 4 धावेसाठी सीमा पार, चौकार. या षटकातील काही चेंडू शिल्लक. प्रथमेश स्लोवर चेंडू त्याचप्रमाणे कट केलाय, 1 धाव पूर्ण केले. त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण बंटीकडून 1च धाव. पॉवर प्ले षटक 7 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी माघारी परतवलेत राजेश रेवाळे यांनी. दुसरं षटक घेऊन आलाय तो रुपेश. वैदिक पहिला संघातर्फे दुसरं षटक असेल. स्ट्राईकला मात्र असेल तो प्रथमेश. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना 4 खेळाडू 5 खेळाडू बाहेर असतील. 4 खेळाडू पॉवर प्लेच्या आत बंधनामध्ये असतील. पहिला चेंडू घेऊन सुरेख चेंडू त्याचप्रमाणे सुरेख कट केलाय, सन्मान दिलाय. पहिले 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो का पाहूया. 1च धाव. त्या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षक होतोय. आणि आता मात्र पहिला चेंडू फेस करेल तो पुंडलिक. त्यात त्याने सुरेख सन्मान दिलाय. 1च धाव. काही संत गतीने चाललेला हा सामना. धावसंख्या काहीशी रोखून धरले रेवाळेवाडी संघाने.
पुढील चेंडू घेऊन आता मात्र लेटकट खेळण्याचा प्रयत्न करत होता, प्रयत्न फसला. चेंडू मात्र सुरक्षित जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. लेटकट खेळण्याचा प्रयत्न केला होता, कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल डबलवर काम चालू आहे. हा सामना जर जिंकायचा असेल तर खरंच मोठे फटके खेळावे लागतील, 40+ ते धावा जमावा लागतील, तेव्हा हा सामना कुठेतरी वळण्याची शक्यता आहे. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पुन्हा एकदा लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता. काहीसा संत गतीने चाललेला हा धावफलक 9. या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालू आहे. दोन्ही धावा सफलपणे पूर्ण होतील आणि झाल्या आहेत. 2 धावेने संघ धावसंख्या पोहोचते 11 धावसंख्येवर. पुन्हा एकदा रुपेश स्ट्राईकला असेल, मात्र प्रथमेश. आता मात्र खोलाचा चेंडू होता, ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. यष्टी रक्षक चूक करतो, एक धाव पूर्ण केले. त्या ठिकाणी दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला होता, परंतु एकाच धावावर थांबावं लागतंय. एकच धाव, षटक संपतंय. 2 षटकाखेर संघाची धावसंख्या होते 22 ची धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होते 12. अमोल आणि आता मात्र स्ट्राईकला असेल प्रथमेश डोंगरे. फुलटॉस लोअर फुलटा चेंडू होता, समोर दिशेने चेंडू कट केला. एक धावेसाठी प्रयत्न आहे, दुसऱ्या धावे पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी हो नाही चाललं होतं, परंतु 2 धाव पूर्ण केलेत. 14 धावसंख्या. समोर दिशेने चेंडू टोळला होता, परंतु चेंडू मात्र सीमेच्या पार काही झाला नाही. क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षण होत झालं. 2 धावा फक्त मिळाल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या होते 14. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला ज्या दिशेने वळवलाय, चेंडू सीमापार व्हायला पाहिजे होता, परंतु या ठिकाणी 2 धावा. सिंगल डबल धावा चालू आहेत. आता मात्र रिव्हर्स फटका आणि आता वाहूया सक्सेस होतो का की झेल होतो आणि चेंडू झाला सीमापार. फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडू गेला सीमापार. रिव्हर्स फटका सक्सेस झालाय 6 धावांसाठी. संख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. करत सुरेख चेंडू होता, लोअर फुलटा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडू रिव्हर्स फटका खेळला आणि तो सक्सेस केला 6 धावेसाठी. 6 धावा खात्यामध्ये जमा. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका अनसक्सेस होतोय.
रिवर्स हा असा फटका आहे तो बसला तर आबाद नाही तर बर्बाद. धावबाद होतोय प्रथमेश. सिंगल धाव चोरण्याचा प्रयत्न केला होता परंतु अमोल आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन स्ट्राईकला मात्र असेल तो आता. पुंडलिक करत सुरेख फटका केला. चेंडू आहे नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू पाहूया सीमापार होतो का आणि चेंडू गेला 4 धावेसाठी सीमापार. करत सुरेख फटका 4 धावेसाठी. वाईड एक अतिरिक्त धाव 28 धावा. चौथा षटक घेऊन आला तो अजित. आता खोलाचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु खोलवर चेंडू होता. निर्धाव चेंडू काहीसा धावफलक रोखून धरलेला. आता मात्र फुलटा चेंडू होता. तो केला चेंडू सीमा पार 4 धावेसाठी. चौकार 4 धावा.
आता मात्र चेंडू स्लॉट मध्ये होता, चेंडू केला सीमा पार, 6 धावांचा षटकार. वाईड अतिरिक्त चेंडू. पुंडलिक मात्र संघाची धुरा खांद्यावर घेतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फरक आणण्याचा प्रयत्न केला होता. मिसफील्ड होते. 2 धावा. बाईच्या 2 धावा. 2 धाव्याने संघाची संख्या होते 41. यापुढे होणारा सामना आडोली वर्सेस लांजा. दोन्ही संघाचे कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. आता मात्र पुढला चेंडू, हाही चेंडू केला सीमा पार, 6 धावेसाठी षटकार. आजची पहिलीच कॅच देवाने पकडले. झेल पकडला आज पहिलाच, सीमा पार झालेला चेंडू. यांचा आम्ही उद्या नक्कीच विचार करू.
99-61 संघाकडून सलामीचे फलंदाज आले ते अजित आणि मंथन आणि स्ट्रायकर बॉलर महालक्ष्मी बाळोमा संघाकडून प्रथम षटक घेऊन आलाय तो मिथिल. चला सामना चालू करा. स्ट्राईकला मात्र असेल तो मंथन. पहिला चेंडू घेऊन मिथिल त्याला मारा करणार असेल मंथन. पहिला चेंडू पाहूया. मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा मात्र या ठिकाणी राहण्याचा धोका होता अजितला, मात्र क्लिअर केलाय. एक धाव पूर्णपणे क्लिअर केले. एकच धाव. स्ट्राईकला आला असेल तो अजित. मागच्या दिशेला मोठा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुरक्षित रक्षण करतोय. एकच धाव अजित. आता मात्र स्ट्राईकला असेल तो मंथन. आता मात्र मोठा फटका केलाय. झेलचा धोका आहे. चेंडू पाहूया कुठे गोदीमध्ये जातो की आणि गोदीमध्ये गेलाय. सौरभ तटकरेच्या सुरेख झेल माघारी परतलाय मंथन. मागच्या मॅच मध्ये नाखुश केलं होतं. आता पाहूया सामन्यामध्ये त्याची बॅटिंगची, त्याची बॅट किती बोलते. सुरेख सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. काहीसा स्लोअर होता परंतु आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला उसळी कमी होती. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा मिथिल. आता मात्र खोलाचा चेंडू होता. लोअर चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतो का पाहूया. एकच धाव. आता मध्ये स्ट्राईकला असेल तो अजित. सुरेख गोलंदाजी करतोय मिथिल. सुरेख चेंडू. त्याचप्रमाणे सुरेख चेंडू स्लॉट मध्ये होता. चेंडू चेंडू केला सीमा पार 4 धावेसाठी.
षटक घेऊन आलाय तो यश कडून मात्र खूप अपेक्षा असतील. स्ट्राईकला असेल दीपक. यश पहिला चेंडू उलटा चेंडू होता. गॅप मध्ये खेळायला चेंडू. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा सफलपणे पूर्ण झाल्यात. पहिल्या चेंडूवर 2 धावा. संघाची धावसंख्या पोहोचते 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा यश आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन. आता मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु ज्याप्रमाणे फटका खेळायला पाहिजे होता त्यावरून बॅटचा आणि बॉलचा संबंध नाहीये. एकच धाव. या ठिकाणी नाणी संघाचं आगमन झालंय. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन. आता मात्र स्ट्राईकला असेल अजित. सुरेख चेंडू त्याचप्रमाणे सुरेख फटका केलाय. आता पाहूया झेल होतो का. आणि हा झेल मिथिलच्या गोदीमध्ये. सुरेख झेल. अजित माघारी परतलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू मात्र तो मैदानामध्ये मिथिलच्या हातामध्ये. झेल पाहतो अजित. जगदीश. यश टू जगदीश. सुरेख चेंडू परंतु काहीसा थोडासा दिशाहीन झाला चेंडू, त्यामुळे पंचांनी याला दंडित केलंय. वाईड चेंडू अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू सुरक्षित जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. या खेळाडूला षटकार चौकाराची भाषा कळते, त्याच पद्धतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आणि बॅट याचा काही संपर्क येत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. फक्त बॅट फिरते, परंतु चेंडू मात्र सुरक्षित जातो यष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडू. काहीसा गतीमध्ये परिवर्तन केला होता. निर्धाव चेंडू. धाव संख्या होते 11. काहीसा धावफलक रोखून धरलाय यश यांनी. आता मात्र खोलवर चेंडू टाकला होता, त्यावर मात्र एक धाव मिळवण्यात यश आलंय. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतो का पाहूया, परंतु एकच धाव. दोन षटकाखेरी संघाची धावसंख्या होते 12. सामना विन करण्यासाठी 99-61 संघाला 12 चेंडू 37 धावांची गरज. तर पाहूया कोणता फलंदाज टर्निंग पॉइंट ठरतो की कोणता गोलंदाज टर्निंग पॉइंट ठरतो या सामन्याचा. तर मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला मात्र असेल
जगदीश आणि गोलंदाज असेल मंदार. पहिला चेंडू कोण स्लोवर चेंडू होता. सॉरी शॉर्ट चेंडू होता आणि झेल मात्र सोडलाय कोणी तर मिथिलने. कारण ह्या झेलचं त्याला महत्व माहिती आहे मिथिलला की झेल सोडले की मॅच सोडले. पाहूया पुढील 5 चेंडू. फटका बसला होता. झेलबाद होण्याची संधी होती परंतु चुकी करतोय क्षेत्ररक्षक. आता मात्र पुन्हा एकदा मंदार. खूपच एसटीच्या बाहेर हा चेंडू. पंचांनी दंडित केला चेंडू. वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धाव संख्या होते 14. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. पाहूया झेल होतो का आणि पुंडलिकने सुरेख झेल पकडलाय. बाद होतोय. दीपक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटची कडा घेऊन दीपक माघारी परततोय आणि दीपकची जागा घ्यायला गेलाय तो रुपेश. मंदार आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन स्ट्राईकला मात्र असेल तर रुपेश. मोठे फटके खेळावे लागतील रुपेश यांना. हा सामना जर सामना जिंकायचा असेल तर. ऑफसाईडला कट केला चेंडू. एकच धाव. आता मात्र स्ट्राईकला असेल तो बाळा. जगदीश काहीसा हा सामना 70% हा सामना महालक्ष्मी बाळोमा संघाकडे झुकताना दिसतोय. काहीशी फलंदाजी पाहायला मिळायला पाहिजे तशी मिळाली नाही रेवाळवाडी संघाकडून. समोरच्या दिशेने खेळायला चेंडू. एक धाव आणि ही मात्र बाउंड्री. 4 धावा. धावसंख्या होते 19. आता एक मॅच चालू आहे. एक ओव्हरचा बाकी आहे. त्याच्यानंतर अजून एक मॅच होणार. तिला एक तास होणार ना. एक पाऊण तास होणार. हा मॅच हो हो. स्कोर किती झाला? 26 धावसंख्या. काय म्हणताय? काय माहित ते दोघं पण नाही. हो काय? ते दोघं बरोबर झालं. कोणच नाही ना. काय दिवस
होऊन माघारी परततो आणि त्याची जागा गेलाय तो अथर्व. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता जगदीश याने. गोलंदाज पप्पू चव्हाण सर स्ट्राईकला मात्र असेल रुपेश. स्लोवर चेंडू, 5व्या गतीने टाकलेला चेंडू होता. एकच धाव आणि आता मात्र स्ट्राईकला असेल डावखुरा फलंदाज अथर्व. केदारलिंग लांजा संघ आपला डिसिजन सांगायचा आहे. संघ कर्णधार लांजा संघ, संघ कर्णधार पेवलेंपाशी या. स्लोवर गतीने फसवा गतीने टाकलेला चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. अथर्व बीट होतोय. अथर्व ठरवूनच आलाय मारणार तर सिक्सच. सिंगल डबलचा हा आपला खेळ नाही आणि झेल होतोय. अथर्व आणखी एक चेंडू शिल्लक असेल. सॉरी 2 चेंडू शिल्लक असतील. फसवा गतीचा चेंडू